तरुणांनी आपली ऊर्जा ही सकारात्मक कामासाठी वापरावी असा सल्ला अभिनेते नाना पाटेकर यांनी पुण्यामध्ये तरुणांना दिला। पुणे पोलिसांच्या वतीने आयोजित ऑनलाईन तरुणाई या कार्यक्रमामध्ये नाना पाटेकर यांनी तरुणाईशी थेट संवाद साधला आणि यावेळी त्यांनी आपल्या वैयक्तिक आठवणी शेअर केल्या। 42 वर्षी त्या बदल्यामध्ये पैसेही घेतले, तुमचं प्रेमही घेतलं। आज कुठेतरी इथे येताना त्याचं कारण काहीतरी वेगळं होतं। माथुर साहेबांना त्या दिवशी भेटल्यानंतर की नाना, अशा पद्धतीनं आपण आपल्या या तरुण मुलांशी, मला खरं सांगतो की तुम्ही माझ्या मुलासारखे आहात, सगळेजण मल्हारसारखे आहात, त्यामुळे इतक्या मुलांचा मी बाप आहे, मला किती इतका आनंद होतो। आणि एक बापाच्या भूमिकेतून मला नेमकं काय वाटतं, नेमकी सुरुवात करत असताना माझं लहानपण मुरुड जंजिरामध्ये गेलं। 1ली ते 5वी 6वी मुरुड जंजिरा हा सगळा इलाका मुसलमान आणि हिंदू। माझ्या मुरुडमध्ये आज तागायत, मी आज 64 वर्षाचा झालो, आज तागायत तिथं हिंदू आणि मुसलमान या बाबतीत कुठलीही गोष्ट घडलेली नाही। तिथे फक्त तो सगळा दोन्ही मिळून एक समाज म्हणून वावरत राहिले। मी राहत होतो ते घर होतं मियामद अलीचं। मियामद अलींच्या 2 बायका होत्या, एक अनवरी आणि एक नजीरा। अनवरीची एक मुलगी होती दिलशाद म्हणून, मी 3रीत होतो। लहानपणी आपल्याला एक कोणतरी छान आवडत असते, आपली लहानपणीची मैत्रीण। दिलशाद ही माझी लहानपणीची मैत्रीण। आज सुद्धा मी त्या दिलशादला विसरू शकत नाही। माझी ती दिलशाद अजून माझ्या डोक्यात तशीच आहे। अनवरीचा दुसरा मुलगा होता सैफुल। नजीराची 2 मुलं होती, बाबला, छगन, तिचा पहिल्या नवऱ्याचा मुलगा होता लियाकत। माझं सगळं जे लहानपण आहे ते त्यांच्याबरोबर गेलं। एखादी गोष्ट कुठे काहीतरी शिजली खाली की 1 वाटी वर यायची, आमच्याकडे काही शिजलं की 1 वाटी तिथे जायची। मग तशी असते की ह्या सगळ्या ज्या लहानपणीच्या गोष्टी आहेत तुमच्या आतमध्ये साठलेल्या असतात। त्या सगळ्या साठलेल्या गोष्टी घेऊन मी मुंबईत आलो। मुंबईत आल्यानंतर सुद्धा 61 साली मला कुठलाही, त्यावेळीची मुंबई वेगळी होती, मला कधीही असं वाटलं नाही की काही वेगळे धर्म आहेत। सगळ्यांना एकमेकांचा आधार होता, सगळ्यांचा एकमेकांवर विश्वास होता, सगळ्यांना एकमेकांची गरज होती। बेकरी म्हटली की ती मुसलमानाचीच असायला पाहिजे। बिस्किटं ही मुसलमानांनी केलेलीच मी खाणार, ती मग खारी बिस्किट असतील, ती चिकटलेली अशी 6-6 बिस्किटं असायची ती असतील, पण ती कधीही कुठली गोष्ट, एक तर नशिबानं आमच्या नुकतंच स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यानंतर आमचा जन्म झालेला, त्यामुळे आमच्या वडिलांनी पाहिलेला रक्तपात, ती विषमता, ते त्यांना पुन्हा नको होतं। त्यावेळी आमच्यावरचे संस्कार हे कायम एकमेकांना सांभाळून घ्या, एकमेकांवर प्रेम करा, जवळ राहा, या पद्धतीचे होते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वातंत्र्यासाठी काही दिलेलं नाही, हे फुकटचं मिळालंय आपल्याला। माझ्या आई वडिलांनी काहीतरी गमावलंय, तुमच्या आजी आजोबांनी काहीतरी गमावलेलं आहे, आपण काही दिलेलं नाही। त्यामुळे ती सहज फुकट मिळालेली गोष्ट आहे, कदाचित त्यामुळे आपल्याला त्याची किंमत नाही आहे। एक दिवस आपल्यावर कुठलं तरी बंधन आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण किती घुसमटले जातो। आपल्या ह्या सगळ्या वाडवडिलांनी कशी वर्ष काढली असतील, ही 150 वर्ष। आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्याकडे एक माध्यम आहे की ज्या माध्यमाद्वारे मी माझी सगळी घुसमट काढू शकतो। मी नट आहे, मला बोलता येतं, मला सांगता येतं, मला एक चित्रपट आहे, मी क्रांतिवीर करतो त्यावेळी मी वेगवेगळ्या पद्धतीनं माझे संवाद बोलतो, मी सगळं काढतो, माझी भडास। तुम्ही कसे काढणार?
तुम्हाला काढण्यासाठी काहीतरी लागतं. ही ऊर्जा, ही ताकद आहे. ही ताकद कुठेतरी अशी कोंडलेली आहे. त्याला कुठेतरी एक मार्ग लागतो. मला नाही वाटत की माझी ओळख, मी काय घालतो, मी काय दिसतो, कसा आहे, मी सरते शेवटी काय करतो, माझ्या इथे प्रत्येक, मी कुणालाही सांगणार नाही तुम्ही हे करा आणि तुम्ही हे करू नका. वांडपणा मीही केला. वांडपणा आपण सगळेच करतो. या वयात वांडपणा नाही करणार तर कधी करणार वांडपणा? म्हणजे खरं सांगतो, थोड्याशा कुरापती पाहिजे, थोडीशी हाणामारी पाहिजे, पण दुश्मनी नको. माझी सगळ्यांशी भांडणं आहेत, पण माझी दुश्मनी खरंच कोणाची नाही. कारण की भांडणाला कोणी नाही म्हणलं. पण मला असं वाटतं की ज्यावेळी आपण धर्माच्या नावाखाली एकमेकांच्या मध्ये तेढ घालायला लागतो, त्यावेळी कुठेतरी मला असं वाटतं की आपण चुकतोय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.